इयत्ता 4थी शिकतो. कोणत्या शाळेत? मराठी. काय परिस्थिती आहे मराठी शाळेच्या प्रांगणाची? इथं पाणी तुंबतं आणि इथं झोके खेळायला मिळत नाही आणि या शाळेत आणि इथं खूप मच्छर चावतात वर्गामध्ये. तुम्ही सरांना सांगितले, घरच्यांना सांगितले? नाही. काय केलं पाहिजे? इथे पाणी साचलं नाही पाहिजे, त्यामुळे मुरुम टाकला पाहिजे. ही जिल्ह्यातील सर्वात मोठी शाळा म्हणून शिर्डीतली जिल्हा परिषद शाळा आहे. ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गोरगरीब जनतेचे मुलं शिक्षण घेत असतात. तर इथं मुलांना कोणतीही सुखसुविधा नाही आहे. जसं बघितलं गेलं तर आता पावसाचे दिवस चालू आहे. आता ह्या प्रांगणामध्ये इतकं पाणी साचलेलं आहे, या पाण्याचा अक्षरशः इतका वास येतो, दुर्गंधी तयार झालेली आहे आणि आता डेंग्यू मलेरियाची साथ चालू आहे. तर ह्या मुलांना पुढं आजाराला सामना करावा लागेल. अक्षरशः या पाण्याचा इतका वास येतो आहे. नगरपालिकेला आम्ही वारंवार सांगून इथं मुरुमाची वगैरे काही व्यवस्था केलेली नाही त्यांनी, किंवा ह्या पाण्याची जी साठवण पाणी हे पाणी बाहेर काढलं पाहिजे त्यांनी, ते चेंबरद्वारे सोडा किंवा कसंही सोडा. तर याचंही काही त्यांनी उपाययोजना केलेली नाही. तर हे गोरगरीब जनतेचे मुलं हे कसे शिक्षण घेणार इथं? तर आपल्या धनधाटक्या फॅमिलीतली मुलं जर असते तर आपण हे सहन केलं असतं का? आता हे गोरगरीब जनता काही बोलत नाही. आता हे मुलं अक्षरशः डब्बासुद्धा खात नाहीत, उपाशी घरी जातात. आता नगरपालिकेने तर कौतुकाने खेळण्या लावल्यात, परंतु मुलांना खेळता येत नाही, कारण त्या अर्ध्याल्या पाण्यामध्ये साठलेल्या आहेत. म्हणजे पाणी इतकं साचलेलं आहे इथं का या पाण्याची उपाययोजना नगरपालिकेने केली पाहिजे अशी आमची. आता मी रहिवासी इथला, तर माझं घर शेजारीच आहे. तर अक्षरशः आम्हाला इतकं दुर्गंधीचा वास येतो. आम्ही ह्या गोष्टी सहन करू शकतो, परंतु मुलांना याचा हे झाला पाहिजे. मुलांना शिक्षण घ्यायचं आहे, मुलांच्या भवितव्याचा विचार केला पाहिजे. शासन प्रशासन यांनी तातडीने लक्ष दिलं पाहिजे अशी आमची मागणी. माझं नाव संजीव सिंग परदेशी, मुख्याध्यापक शाळा PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिर्डी. या संदर्भात आता 2-3 वेळा आम्ही नगर परिषदेमध्ये जाऊन आलो आणि शिक्षक पण गेलो होतो आम्ही सगळे. आमचं म्हणणं एवढंच आहे की या ठिकाणी जे पाणी साचतंय ते काढून द्यावं चेंबरमध्ये. ते साहेब म्हटले होते की आमचा इंजिनियर येईल आणि सर्वे करेल आणि ते पाणी आम्ही काढून देऊ, परंतु अद्याप काही कोणी आलेलं नाही. तर आमची विनंती आहे की त्यांनी तो लवकरात लवकर इंजिनियर साहेबांना किंवा माणूस त्यांचा पाठवावा, पाहणी करावी आणि ते पाणी लवकरात लवकर त्या चेंबरमध्ये, इकडे 2 चेंबर आहेत, ह्या गेटमध्ये पण आहे तिकडे पण आहे, कोणत्या तरी एका चेंबरमध्ये काढून दिल्यानंतर मग तिथं जे डास किंवा थोडं शेवाळासारखी परिस्थिती निर्माण झाली ती होणार नाही. त्याच्यामुळं काय होतं आहे, इथं जे मुलं पाणी पिण्यासाठी जातात ना, त्या हौदाजवळ जे पाण्याचं कनेक्शन आहे आणि जे साठतंय ना पाणी त्याचा पहिला निचरा करावा हीच मागणी. ते महत्त्वाचं आहे सगळ्यात अगोदर.
कारण त्याच्यामुळं आता पावसाळ्यात रोगराई पसरू शकते, डास होतात मुलांना, मलेरिया, डेंग्यू वगैरे. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमची ती आहे की पाणी अजिबात साचलं नाही पाहिजे, त्याचा निचरा केला पाहिजे, एवढीच आमची मागणी. तो एक प्रश्न मध्यंतरी अप्पर जिल्हाधिकारी साहेबांबरोबर मीटिंगमध्ये आम्ही मांडला होता. त्यावेळेस त्यांनी म्हणजे ते साहेब लोक पण बरेच होते तिथं. आम्ही अर्ज पण दिलेले आहेत असा एक जाऊन पोलीस स्टेशनमध्ये की इथं जे टुकार मुलं येतात ना, इथल्या मुलींना छेडछाड करण्यासाठी किंवा आमच्या काही मध्ये महिला भगिनींना सुद्धा त्यांनी थोडंसं छेडछाड केली होती. त्या शिक्षकांना काहीतरी बोलले होते. तर त्यावेळेस आम्ही फोटो पाठवले होते तिथं जाऊन. एकदा एका आमच्या मुलाच्यावर हल्ला झाला, त्या मुलांनी केला होता चालताना रस्त्यावर. तर आम्ही त्या मुलांना पकडून तिथपर्यंत नेलं होतं. 1-2 जण मुलं पकडली होती त्यांनी, त्यांच्यावर कारवाई केली त्यांनी. परंतु त्यांचा त्रास अजून चालू आहे. आता जे 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाची तयारी चालते ना मुलींची, तर ते गाण्याचे आवाज ऐकला की इथं येतात. मी त्या दिवशी पण फोन केला होता, मला वाटतं उदाहरण साहेबांना. त्यांनी सांगितलं आम्ही गाडी पाठवू. तेवढं त्यांनी फक्त एक गाडी चक्कर, एक तरी चक्कर व्हायला पाहिजे दुपारी 1:30-2च्या दरम्यान, असं आम्हाला त्यांना कळकळीचं एक आमची विनंती आहे त्यांना. साहेबांनी तेवढं लक्ष घालावं. इथं CCTV आम्ही बसवले 10. त्यांनी कधी पण येऊन या ठिकाणी त्या मुलांचे CCTV फुटेज आम्ही त्यांना दाखवू शकतो. ते मुलं येतात असे त्या साईडला बसतात, कधी कधी बिड्या सिगारेट असे काहीतरी ओढतात आणि कधी मुलांच्या सायकलीची हवा सोडणे वगैरे काहीतरी थोडाफार. तरी त्या दिवशी ते मुलींचा कार्यक्रम चालू असताना त्यांनी 1-2 दगड फेकले डायरेक्ट खिडकीवर. त्याचं पण रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. ते दगड फेकून पळाले ते मुलं, म्हणजे काही कारण नसताना. म्हणजे फक्त एक गाडी जरी आली ना सायरन वाजवत, तरी ते मुलं येणार नाहीत परत.